नाकारलं म्हणजे पत्रकार हे काय की होणार का बरं का काय सर्वसामान्य कार्यकर्ता गरीब कुटुंबातला कार्यकर्ता काम करत असताना एकदम उच्चस्तरीय पक्षामध्ये त्याला काम करण्याची संधी मिळत नाही आणि संधी मिळली तरी त्याला काम करताना त्या ठिकाणी त्रास होतो. त्याकरता सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एखाद्या ज्या पक्षाची ताकद तालुक्यात नाही त्याच पक्षातून काम करायला गरज पडते आणि त्या वेळेत जेव्हा तिथे उपद्रवी मूल्य दाखवून काम करत तेव्हा त्याच्या चांगल्या नेते मंडळींचं लक्ष त्या कार्यकर्त्यावर जातं आणि चांगल्या नेते मंडळी म्हणतो की हा कार्यकर्ता माझ्या गाडीवर पाहिजे तेव्हा त्या कार्यकर्त्याची निवड चांगल्या पक्षात होती. हे त्याचं सत्य असताना हे एखादा सामान्य पक्षच बघायला लागतो. आणि मला आदित्यला सांगायचं वाटतं की तू चांगलं नेतृत्व या ठिकाणी विश्वास ठेवलाय कारण गेली 15 वर्षाचं काम करत असताना संग्रामदासांचा खरं तर मी विरोधात काम करत होतो पण अलीकडच्या 5-6 महिन्यात त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या काम करण्याचा उलट पाहिल्यानंतर आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांच्या बरोबर काम करावं आणि काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला समान न्याय देण्याची पद्धत त्या माणसाकडे आहे. मी भोर नगर परिषदेच्या प्रचारात त्या ठिकाणी अनुभवले. आज आपण भारतीय जनता पार्टी म्हणून नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना खरं तर 2-3 महिन्यापूर्वीच त्यांचा इकडं प्रवेश झाल्यानंतर बाळासाहेबांना आम्हाला शंका होती की बाबा लोक स्वीकारतात का नाही पण आज 20 मधल्या 16 जागा त्या ठिकाणी निवडून येत असताना सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट सांगतो की आपला माझा हरिजन समाज असेल किंवा मुस्लिम बांधव असतील इतर मागास समाज त्या समाजानं सुद्धा संग्रामदासांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं हे सांगायचं मला त्या ठिकाणी कधी एक अभिमान वाटतो. कारण जिल्ह्यात बाळासाहेब आपण पाहिलं मोठ्या नेत्यांनी त्या ठिकाणी कमळ नाकारलं म्हणजे पत्रकार हे काय की होणार का बरं का काय आपण महाराष्ट्र ठिकाणी पाहिलं जे स्वतःला मोठे नेते समजते ते काय म्हणले की बाबा तिचा आम्ही कमळ चिन्ह घेतल्यानंतर अल्पसंख्याक समाज बाकीचा समाज त्या ठिकाणी मतदान करायचा नाही पण संग्रामदासांनी त्या ठिकाणी ती गोष्ट आपल्याला कुठल्याच मीटिंग मध्ये बोलून दाखवली नाही. जर आपण कमळावर निवडणूक लढू आणि मी त्या 16 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भोर तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी दादांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं कारण ही नागरिक जिल्हा परिषद पंचायत